दिल्लीच्या जंतर मंतरवर सुरू झालेलं विद्यार्थ्यांचं आंदोलन आता केवळ विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाहीये असं चित्र सध्या दिसतंय। कारण आंदोलनाच्या मंचावर आता एकामागून एक विरोधी पक्षांचे मोठे नेते दिसू लागलेत। राहुल गांधीपासून शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, अरविंद केजरीवाल अशा अनेक नेत्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिलाय। त्यामुळे आता एक नवा प्रश्न उपस्थित होतोय की हे आंदोलन फक्त विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी सुरू आहे का, की याला आता राजकीय वळण मिळतंय? विरोधी पक्षांचा वाढता सहभाग हा विद्यार्थ्यांच्या आवाजाला बळ देण्यासाठी आहे की राजकीय संधी साधण्यासाठी? आणि सरकारची या सगळ्यावर भूमिका नेमकी काय आहे हे सगळं समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अमोल जाधव आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती। दिल्लीच्या जंतर मंतरवर सुरू झालेलं नीट पेपर फुटी विरोधातील आंदोलन जसं मोठं होतंय तसतशी एक वेगळीच राजकीय घडामोडी दिसू लागली आहे। सुरुवातीला या आंदोलनापासून काहीसं अंतर ठेवणारे अनेक राजकीय पक्ष आणि नेते आता एकामागून एक जंतर मंतरवर पोहोचू लागले आहेत। कुणी आंदोलनाला प्रत्यक्ष भेटी देते, कुणी विद्यार्थ्यांशी संवाद साधते, तर कुणी सरकार विरोधात आक्रमक भूमिका घेते। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी हे नेते पुढे आले आहेत का, की देशभरात वाढत चाललेल्या या जन आंदोलनाचं राजकीय महत्त्व लक्षात घेऊन त्यांनी आपली रणनीती बदलली आहे, असा प्रश्न आता सर्वसामान्यांना पडलाय। पण राजकारणात एक गोष्ट नेहमी सांगितली जाते, ती म्हणजे जनतेच्या भावना जिथे असतात तिथे राजकीय पक्षही उभे राहण्याचा प्रयत्न करतात। कारण एखादं आंदोलन केवळ एका माणसापुरतं मर्यादित नसतं। जर त्याला मोठा जनसमर्थन मिळत असेल तर ते सरकार विरोधातील व्यापक असंतोषाचं प्रतीक बनू शकतं आणि अशा वेळेस विरोधी पक्षांसाठी ते सरकारला घेरण्याची मोठी संधी मानली जाते। नीट पेपर फुटीचा मुद्दाही काहीसा तसाच दिसू लागलाय। सुरुवातीला हा विषय केवळ विद्यार्थ्यांचा आणि परीक्षा व्यवस्थेतील त्रुटींचा मानला जात होता, पण जसं आंदोलन वाढलं, सोशल मीडियावर त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला। सोनम वांगचुक यांच्यासारखे चेहरे आंदोलनात सहभागी झाले, पोलीस कारवाईचे व्हिडिओ व्हायरल झाले, तसं या आंदोलनाचं स्वरूप बदलू लागलं। परिणामी आता काही राजकीय विश्लेषकांच्या मते अशा वेळी कोणत्याही मोठ्या विरोधी पक्षाला पूर्ण अलिप्त राहणं राजकीय दृष्ट्या महागात पडू शकतं। कारण जर लाखो तरुण एखाद्या मुद्द्यावर रस्त्यावर उतरले असतील तर त्यांच्याशी स्वतःला जोडून घेण्याचा प्रयत्न जवळजवळ प्रत्येक विरोधी पक्ष करतो। त्यामुळे आंदोलनाला पाठिंबा देणं हा केवळ नैतिक किंवा राजकीय निर्णय नसतो, तो भविष्यातील राजकीय समीकरणांचाही भाग असू शकतो। विशेष म्हणजे या आंदोलनाच्या सुरुवातीच्या टप्प्यात अनेक प्रमुख विरोधी नेते प्रत्यक्ष आंदोलनात दिसत नव्हते। काहींनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिल्या, काहींनी निवेदनं केली, पण जंतर मंतरवर त्यांची उपस्थिती नव्हती। विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी तर छात्रों की गूंज या आंदोलनाच्या माध्यमातून स्वतंत्र भूमिका मांडली होती। पण जंतर मंतरच्या आंदोलनाला राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी मिळू लागल्यानंतर आणि संसदेपर्यंत त्याचे पडसाद उमटू लागल्यानंतर चित्र बदललं। राहुल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, अरविंद केजरीवाल, चंद्रशेखर आझाद, मनोज जरांगे पाटील, प्रकाश आंबेडकर यांच्यासह अनेक नेत्यांनी आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला। यामागे एक राजकीय गणितही असल्याची चर्चा सुरू आहे। कारण देशातील सर्वात मोठा मतदार वर्ग हा तरुणाचा आहे। स्पर्धा परीक्षाची तयारी करणारे लाखो विद्यार्थी आणि त्यांचे कुटुंब ही मोठी मतदारसंख्या मानली जाते। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घेतल्यास त्याचा राजकीय फायदा भविष्यात मिळू शकतो, अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे। विशेषतः 2029च्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तरुण मतदारांशी भावनिक आणि राजकीय नातं निर्माण करण्याचा प्रयत्न काही पक्ष करत असल्याचं विश्लेषकांचं मत आहे। मात्र याची दुसरी बाजूही आहे। अनेक नेत्यांचं म्हणणं आहे की विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज होत असेल, पेपरफुटीसारखा गंभीर प्रश्न निर्माण झाला असेल तर विरोधी पक्षांनी गप्प बसणं अपेक्षित नाही। अशा वेळी रस्त्यावर उतरून विद्यार्थ्यांच्या मागण्यांना बळ देणं, सरकारवर दबाव निर्माण करणं आणि संसदेत तसेच रस्त्यावर दोन्ही ठिकाणी लढा देणं ही विरोधी पक्षांची जबाबदारी आहे। त्यामुळे हा पाठिंबा केवळ राजकीय फायद्यासाठी आहे असा निष्कर्ष काढणंही योग्य ठरणार नाही। त्यामुळे आता हा संघर्ष केवळ नीट पेपर फुटीपुरता राहिला नाहीये, तो विद्यार्थ्यांचं आंदोलन, सरकारची भूमिका, विरोधी पक्षांची रणनीती आणि आगामी राजकीय समीकरण या सगळ्यांचा आता एकत्रित विषय बनलाय। आणि म्हणूनच जंतर मंतरवरील प्रत्येक घडामोडीवर आता संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय। एकूणच पाहिलं तर या आंदोलनाने आता केवळ नीट पेपर फुटीचा मुद्दा उपस्थित केलेला नाहीये, तर देशातील परीक्षा व्यवस्था, विद्यार्थ्यांचा सरकारवरील विश्वास, राजकीय पक्षांची भूमिका आणि उत्तरदायित्व यावरही मोठी चर्चा सुरू केली आहे। सुरुवात विद्यार्थ्यांच्या प्रश्नापासून झाली खरी, पण आंदोलन जसं वाढत गेलं तसं त्यात राजकीय पक्षांचाही सहभाग वाढताना दिसला। त्यामुळे हे आंदोलन अजूनही विद्यार्थ्यांचंच आहे की त्याला राजकीय किनार मिळू लागले हा प्रश्न उपस्थित होणं स्वाभाविक आहे। मात्र दुसरीकडे एखाद्या मोठ्या जन आंदोलनात विरोधी पक्षांनी सहभागी होणं हा लोकशाही प्रक्रियेचा एक भाग मानला जातो।
कारण सरकारला प्रश्न विचारणं, जनतेच्या मागण्या संसदेत मांडणं आणि दबाव निर्माण करणं ही विरोधी पक्षांची भूमिकाही तितकीच महत्त्वाची असते. पण तरीही प्रश्न असा पडतो की विद्यार्थी रस्त्यावर उतरून आंदोलन उपोषण करण्यापूर्वी राजकारणातील विरोधी पक्षांनी आपल्या भूमिका या मुद्द्यावर तीव्रपणे मांडल्या का नाहीत? त्यामुळे या आंदोलनात वाढलेला राजकीय सहभाग हा विद्यार्थ्यांच्या आवाजाला बळ देण्यासाठी आहे की भविष्यातील राजकीय समीकरणाचा भाग आहे, हा प्रश्न उपस्थित होतो. पण या सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे विद्यार्थ्यांचा प्रश्न कोणत्याही एका पक्षाचा नाही, तो लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा आहे. त्यामुळे आंदोलन कोणाचंही असो, राजकारण कोणतंही असो, शेवटी विद्यार्थ्यांना पारदर्शक परीक्षा व्यवस्था, दोषींवर कठोर कारवाई आणि त्यांच्या भविष्याची हमी मिळणं हे सर्वात महत्त्वाचं ठरणार आहे. आता या विद्यार्थ्यांसोबत विरोधी पक्षांचा सूर मिसळून या दबाव तंत्राचा काही फरक पडतो का? सरकार आणि आंदोलनकर्त्यांमध्ये चर्चा होते का? आंदोलनाच्या प्रमुख मागण्यांवर काही ठोस निर्णय होतो का? आणि या आंदोलनाची दिशा पुढे नेमकी काय राहते हे पाहावं लागेल. तुमच्या मते या आंदोलनात विरोधी पक्षांचा वाढता सहभाग हा विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी आहे की त्यामागे राजकीय रणनीती आहे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी लगावती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.